नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण महिना हा भगवान शंकर, श्री दत्तगुरू आणि सद्गुरूंच्या कृपेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या संपूर्ण महिन्यात श्रद्धा, भक्ती आणि सातत्याने केलेली साधना मनाला शांती देते आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की संपूर्ण श्रावण महिन्यात श्री गुरुचरित्राचा एक विशिष्ट अध्याय श्रद्धेने वाचल्यास त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तो कसा वाचावा आणि त्याचे कोणते नियम आहेत आणि सर्वात महत्त्वाचं तो अध्याय कोणता आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून श्री दत्त गुरूंचे साक्षात स्वरूप मानले जाते. त्यामुळे त्याचे वाचन नेहमी श्रद्धा, नम्रता आणि विश्वासाने करावे. कोणताही ग्रंथ केवळ एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी नव्हे, तर आत्मिक उन्नती, मनशांती आणि सद्गुरूंच्या कृपेसाठी वाचावा. वाचन कसे करावे? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवघरात किंवा शांत ठिकाणी श्री दत्तगुरू किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. आता गुरुचरित्राचा अध्याय कोणता आहे ते समजून घ्या. तुम्हाला गुरुचरित्राचा 21वा अध्याय वाचायचा आहे. गुरुचरित्राचा 21वा अध्याय मनापासून, मनोभावाने, सावकाश, हळुवारपणे वाचायचा आहे. वाचन आपले पूर्ण झाले तर नंतर प्रार्थना करा. हे श्री दत्तगुरू, माझ्या मनातील अहंकार, भीती, चिंता आणि दुःख दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबावर कृपा करा आणि माझ्या जीवनात सद्बुद्धी, आरोग्य, सुख, समाधान आणि भक्ती प्रदान करा. त्यानंतर शक्य असल्यास नैवेद्य दाखवा आणि तो प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करा. श्रावण महिन्यात दररोज शक्य असल्यास श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करा. कोणाचाही अपमान करू नका. सत्य, संयम आणि सात्विक आहाराचे पालन करा. शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात दर्शन घ्या. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सातत्य यांना सर्वाधिक महत्त्व आहे. केवळ एक दिवस नव्हे तर संपूर्ण श्रावण महिना भक्तिभावाने ही साधना केल्यास मनाला नवी ऊर्जा मिळते आणि सद्गुरूंच्या कृपेची अनुभूती येते. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो, संपूर्ण श्रावण महिना स्वामींना प्रसन्न करण्यासाठी, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचा 21वा अध्याय संपूर्ण श्रावण महिना वाचा. स्वामी महाराज एक तरी तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण करतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.